नमस्कार. आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की ज्यांना स्टँड घ्यायचं नाही आहे किंवा ज्यांना फक्त प्रॅक्टिस करून बघायची आहे किंवा आपल्याला जमतं आहे की नाही हे जर करून बघायचं असेल तर त्यांच्यासाठी काही ऑप्शन हवा आहे. तर तो ऑप्शन आज मी तुम्हाला सांगते की विदाऊट स्टँडसुद्धा, म्हणजेच की जे लोखंडी स्टँड आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं ते जर का तुम्हाला घ्यायचं नसेल लगेचच्या लगेच, खर्च नसेल करायचा, पण जोपर्यंत स्वतःवरती कॉन्फिडन्स येत नाही की हां मला जमतं आहे, तोपर्यंत तुम्ही रिंगला फक्त रिंगवरती कशा पद्धतीने वर्क करू शकता, हँडवर्क कसं शिकू शकता, तर हे आपल्याला दाखवलं जातं. तर त्यासाठी आपल्याला जे पहिल्या पार्टमध्ये दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीची चेन स्टिच मी इथे तुम्हाला दाखवते आहे. सिटिंग पोझिशनमध्ये बसल्यावरती फक्त रिंग घ्यायची जी की तुम्हाला ज्वेलरी मटेरियल किंवा जिथे कुठे एम्ब्रॉयडरी मटेरियल तुमच्या आसपास मिळत असेल तिथे तुम्हाला ही रिंग मिळून जाईल. ही 100 ते 150 रुपयांपर्यंत मिळते. त्यापेक्षा जर का छोटी तुम्हाला घ्यायची असेल तर ती 50 पर्यंत मिळून जाते. याच्यावरती सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सिटिंग पोझिशनमध्ये बसल्यानंतर तुम्ही इथे जी काही मी पद्धत दाखवते म्हणजेच की आपण जशा पद्धतीने आधी नेटमध्ये बघितलं होतं चेन, तर तो पार्ट तुम्ही नक्की बघा. आपला पार्ट 1 जो आहे दिवस पहिला, तर तो नक्की बघा. हा दिवस 2 आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही फक्त रिंगवरती सुद्धा वर्क करू शकता. खाली एक हात आणि वरती एक हात असा ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने आपला खालचा हात फिरवतोय, म्हणजेच की त्या पहिल्या भागामध्ये बघितल्यावरतीच तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने हात फिरवायचा आहे आणि कशा पद्धतीने आपली निडल फिरवायची आहे ती. तर तो पहिला भाग नक्की बघा, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. आणि त्याच पोझिशनमध्ये त्याच पद्धतीमध्ये फक्त इथे तुम्हाला जो काही रिंग आहे तर ती तुम्हाला मांडीवरती व्यवस्थित घेऊन प्रॅक्टिस करता येईल. जशा पद्धतीने आपण हँड एम्ब्रॉयडरी करतो सेम त्याच पद्धतीने, फक्त इथे आपण निडल यूज करतो. तर अशाच पद्धतीने आपण चेन स्टिच मी इथे तुम्हाला थोडंसं झूम आउट करून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सगळी सिटिंग पोझिशन, त्याचबरोबर कशा पद्धतीने तुम्ही रिंग खाली ठेवून सुद्धा बनवू शकता हे दाखवण्यासाठी झूम आउटने दाखवले. चेन स्टिच सेम दाखवलेली आहे, तर ती तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. आणि त्यानंतर आपण इथे एंड नॉट टाकणार आहे. तर इथे मी परत एकदा तुम्हाला झूम पोझिशनमध्ये दाखवते आहे की कशा पद्धतीने आपण चेन स्टिच करतो आहे. जर का तुम्हाला चेन स्टिच पार्ट 1चा बघितलेला नसेल पण तुम्ही तो नक्की बघा, कारण तुम्हाला तिथे मी ज्या पद्धतीने हात फिरवायचा आहे नेट लावून ते दाखवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला हाताची पोझिशन कशी असेल तर ते कळेल. तर त्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता की चेन स्टिच करताना सुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे. कारण आणि घेताना मी म्हणते की तुम्ही 18 इंचचाच घ्या जर का फ्रेम घेणार असाल तर, लाकडी फ्रेम. कारण काय होईल की ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्हाला परत एकदा फ्रेम खरेदी करण्याची गरज नाही पडणार, तुम्हाला फक्त स्टँड खरेदी करावं लागेल. तर त्यासाठी तुम्ही इथे जो काही फ्रेम आहे तर ती 18 इंचची घ्या जेणेकरून तुम्हाला स्टँड 18 इंच घेता येईल. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण इथून पुढे आपले जे काही एम्ब्रॉयडरीचे किंवा आपण आरी वर्क म्हणू शकतो तर ते, किंवा हँडवर्कचे सुद्धा, तर ते सुद्धा आपण व्हिडिओ नवनवीन घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा त्यालासुद्धा नक्की भेट द्या. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.